नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 11 जानेवारी 2024. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये किती टक्क्यांनी घट झालेली आहे, कालची स्थितीपेक्षा आजच्या स्थितीची काय परिस्थिती आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर एकूण पाणी पातळी ही 491.700 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1939.38 दशलक्ष घनमीटर अर्थात 68.48 TMC. तर उपयुक्त पाणी साठा हा केवळ 136.57 दशलक्ष घनमीटर अर्थात 4.82 TMC. खरं तर उजनी धरणाची टक्केवारी ही दररोज जवळपास 15 दशलक्ष घनमीटर एवढ्या वेगाने पाणी कमी होतंय, कारण नदीतून मोठा विसर्ग चालू आहे सध्याला. त्यामुळे उजनी धरण आपला आता 9% आत आलेलं आहे, म्हणजे 9% झालेलं आहे. तर पाण्याचं जे बाष्पीभवन आहे, बाष्पीभवनाचा वेग थोडासा मंदावला आहे, कारण गेले 2-3 दिवस झालं आकाश आभाळाने भरलेलं आहे. त्यामुळं जरा थोडंसं उष्णतेचा ताण जरा थोडा कमी झाल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग थोडा कमी झालाय. तो आज 4.35 एवढा राहिलेला आहे. तर सेनामाळा उपसा सिंचन मधून 297 क्युसेक चालू आहेच. दहेगाव उपसा सिंचन मधून 120 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. तर बोगद्यामधून 200 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. आणि भीमा नदीमध्ये पॉवर हाऊस मधून 1600 क्युसेक्स आणि डायरेक्ट 4 मोऱ्याद्वारे 3400 क्युसेक्स असा 5000 क्युसेकचा विसर्ग आपल्या उजनी धरणातून चालू आहे. त्यामुळे उजनी धरणाची टक्केवारी वरचीवर घटताना दिसते. आज 11 जानेवारी आहे. कदाचित 22 जानेवारीपर्यंत आपलं उजनी धरण मायनसच्या जवळपास म्हणजे पोहोचलेलं असेल किंवा मायनसमध्ये आलेलं असेल. आता हे पाणी किती दिवस राहतंय, जे सोडलेलं पाणी पंढरपूरपासून पुढच्या बंदरात गेलेलं आहे ते सोलापूरला पोहोचेपर्यंत पाणी इथून बंद केलं जाणार नाही. त्यानंतर दरवाजा टाकण्याची प्रक्रिया होईल, परंतु दरवाजा तातडीने लवकर टाकणं गरजेचं आहे. कारण उजनीपासून जे जवळचे बंधारे आहेत, टणू टाकळीचा असेल, वापेगाव असेल किंवा उमरेचा असेल, करोळ्याचा असेल, ह्या बंधाऱ्यातलं पाणी लवकर खाली वाहून जाऊ शकतं. त्यामुळं बंधारे टाकण्याची प्रक्रिया लवकरात लवकर तातडीनं चालू करणं गरजेचं आहे. बंद झाल्या तर येणारं पाणी त्या बंधाऱ्यामध्ये साठून राहील आणि बंधाऱ्यामध्ये जे पाणी साठतंय त्याची गळती होऊ नये याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सोलापूरला पिण्याच्या नावाखाली जरी पाणी सोडलं असलं तरी नदीकाठच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होतोय, शेतीसाठी पाण्याचा उपयोग होतोय. पुढील 2 महिने तरी आपल्या बंधाऱ्यातलं पाणी टिकलं पाहिजे. नंतर 2 महिन्यांनी सोलापूरची परत तहान त्यांची भागवण्यासाठी पाणी सोडावं लागणार आहे. तोपर्यंत जेवढे बंधारे आहेत ते बंधारे तरी व्यवस्थित धरून घेतले पाहिजेत. त्या बंधाऱ्याची साठवण क्षमता खरं तर वाढवण्याची गरज आहे. साठवण क्षमता वाढवली तरच आपल्याला पुढील काळामध्ये या नदीचा बंधाऱ्याचा उपयोग होईल. कारण सोलापूरला जाणारी ही दुहेरी पाईपलाईन आहे, ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस मात्र नदीतून पाणी सोडण्यासाठी सोलापूर महानगरपालिका मागणी करेल असं वाटत नाही. आणि जर झालं तर आपल्या नदीकाठचा शेतकरी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरला जाणारं पाणी आपल्याही उपयोगाचं आहेच, परंतु ते कसं टिकवता येईल, कसं टिकवून वापरता येईल याकडे धरण प्रशासनाने, पाटबंधारे प्रशासनाने आणि स्थानिक शेतकऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. कारण आता शासन प्रशासनावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी स्वतः लक्ष घालून याकडे बघितलं पाहिजे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.